जाता जाता एक वाक्य सांगेल मित्र, ऐकत जा. अख्खा देश बिघडला तरी चालेल पण पुढारी चांगला पाहिजे. अख्खं गाव बिघडलं तरी चालेल, सरपंच चांगला पाहिजे. शाळा बिघडली तरी चालेल, मास्तर चांगला पाहिजे. घर बिघडलं तरी चालेल पण घरातली स्त्री चांगली पाहिजे. महाराज तारू शकते ती कुटुंबाला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी. महाराज ताकद आहे, ताकद आहे. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी, गोड बोलणारी ते घर धन्य. ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य. मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ नाही, मिष्टान्न या पदार्थाचा अर्थ आहे शाकाहारी भोजन. मांसाहार आपला आहार नाही. महाराज एक वाक्य सांगतो, नीट ऐका. सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही. निसर्गाने ज्याचा त्याचा आहार नेमून दिला. फक्त मनुष्य जसा बेताल प्राणी जो काही खायला लागला, काही प्यायला लागला, म्हणून जून महिन्याचा पाऊस डिसेंबर मध्ये पडायला लागला. महाराज माफ करा. महाराज मांसाहार कोण करतं माहितीये? जे प्राणी जिभेने पाणी पितात, ज्यांचे देह आडवे आहेत आणि ज्यांचे दात सोळासारखे आहेत, त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 3 भाऊ होते. महाराज 2 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरातले माणसं म्हणे, महाराज याला सांगावं काही. म्हटलं त्याला माझ्या बरोबर जेवायला बसवलं जेवायला. जेवता जेवता मी त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं भाऊ तुझ्या गळ्यात माळा नाही? तो म्हणे मी नाही घालत माळा बिळा. मला वाईट वाटलं. तू मांसाहार करतो म्हणे. मग अरे मांसाहार केलेले बटनेलीज नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडगी वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होतं. हे सगळं अभ्यासाने बोलतोय मला तुमच्या समोर. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी 1 नळी बरोबर असते म्हणे. काय डोकं पडतं काय त्याला? आपलं काम नाही त्याला, काम नाही. ज्या घरामध्ये शाकाहाराचं भोजन होतं ते घर धन्य. पुढे ज्या घरामध्ये भगवान शंकराचं पूजन होतं ते घर धन्य. महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. महाराज धन्य शब्दच मुळात माझ्या तुकोबरांनी गाथा चांगल्या अभ्यासा खूप कमी वेळेला वापरलाय. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. धन्य आजी दीन सोनियाचा खूप कमी वेळेला वापरलाय. धन्य 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 निवृत्ती राजा. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. खूप कमी वेळेला प्रस्तुतच्या अभंगातून तुकोबरायांनी धन्य शब्दाची व्यापकता निर्माण केली. ती कशा करता की ज्या साधूच्या अंतःकरणामध्ये, ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये भूत प्रेताप्रती दया आहे त्याचं जीवनच मला धन्य आहे. अभंगातलं पहिलंच धन्य ते संसारी.
संसारी. अभंगामध्ये एक विशेषण आलेलं आहे, ते या शब्दामुळे अभंगाला थोडस वेगळं बोलणं. कदाचित हे म्हटलं असतं ना, धन्य हे संसारी, तर आपला पण नंबर राहिला असता. पण महाराजांनी ते म्हटल्यामुळे आपल्याला मागे जावं लागेल, भूतकाळात जावं लागेल. कोण ते? त्यांची प्रमाण सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये प्रमाण आहे का? शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी हरीच झाले. ते म्हटले महाराज. ते ज्यांच्या जीवनामध्ये साफल्यता आहे ना, तेच संसारी जीवन धन्य आहे. संसार आम्ही पण करतो महाराज, आम्हाला पण संसार आहेत, पण आमचं जीवन साफल्याप्रत पोहोचत नाही महाराज. साधू संतांनी संसार केला, पण त्यांचं जीवन साफल्याप्रत पोहोचलं, म्हणून त्यांच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरिला तिन्ही लोक आनंदे भरीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे आनंदे भरीन तिन्ही लोक. वाटता येतो तो आनंद असतो महाराज, जवळ ठेवता येतं ते सुख असतं, लक्षात ठेवा. आम्ही आनंदाचे अधिकारी आहोत, तुकोबाराय सांगतायत. म्हणून आम्ही त्या जीवनाकडे पाहिले, ते संसारिक धन्य. कोण? दयावंत जे अंतरी, अंतरी जे दयावंत ते संसारी धन्य. असा तो अनुप्रास आहे. ते संसारिक धन्य आहेत. कोण? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दया निर्माण केलेली आहे. दया शब्द खूप महागडा आहे महाराज. दया पुत्र दया आणि साधूच्या दयेमध्ये काय फरक आहे का? महिला मंडळ इकडे लक्ष द्या. महिला मंडळ, आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही. आई मुलावर नाही प्रेम करत, आई आपल्या मुलावर प्रेम करते, लक्षात ठेवा. 2 मुलं वनामध्ये खेळत होती. आईने आपल्या मुलाला आवाज दिला, बाळू घरात आहे रे. तो धावतच आला. काय सांगते? सावलीत खेळ. तो माझा मित्र राम्या तो वनात खेळतो, त्याला मरू दे रे, तू सावलीत वय. हिला आई म्हणतात महाराज. कळली का आई? सोपी आहे ना मराठी भाषा. हिला आई म्हणतात. आता सांगू आई दुसरी आहे का? लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकांचा पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज. या जगामध्ये आई होत आहेत राजावर, माऊली नाही होत आहेत. माऊली म्हणून घेण्यासाठी स्वतः करता नाही, लोका करता जगावं लागतं, तर माऊली शब्दाची अर्थ करतो. एवढा सोपं नाही महाराज. तुमच्या आमच्या दयेमध्ये किती साधू भूत प्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया घेऊनच जन्माला येतो महाराज. तुकोबारांच्या प्रमाणे भूताची हे दया भांडवल संता, भूताची हे दया भांडवल संता, भूताची हे दया भांडवल संता, भूताची हे दया भांडवल संता. आपुरी ममता नाही देही, आपुरी ममता नाही देही,
येत नाही. लक्षात ठेवा, धंदा कोणताही करा भांडवल पाहिजेच महाराज. शेतकऱ्याला शेती करायची तरी भांडवल लागतच, व्यापाराला व्यापार करायचा तरी भांडवल लागतच महाराज. ऐकत राहा. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात, पण ती मोटरसायकल जर रस्त्यावर बंद पडली तर त्यांना त्याच्यातलं काहीच कळत नाही. त्यांना फक्त एकच कळतं, काय, ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे, एवढंच कळतं फक्त, या पलीकडे काही नाही. आणि मोटरसायकल चालवायला बरी वाटते महाराज. अण्णा मोटरसायकल चालवायला बरी वाटते, पण ज्या दिवशी ढकलायची वेळ येते, गॅरेज 2 किलोमीटर पुढे पाहिजे आणि दुपारचे 12 वाजले पाहिजे, मे महिना पाहिजे, अशा वेळेला मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो, असा आनंद निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यात सुद्धा मिळत नाही मला. असाच एक साहेब गावाच्या बाहेर निघाला, 2 किलोमीटर गॅरेज पुढे मोटरसायकल बंद पडली. साहेबांना काहीच कळत नव्हतं. नाही, ज्यांना काहीच कळत नाही त्यांना साहेब बनतात. काही कळत नव्हतं साहेबांना मोटरसायकल मधलं. ढकलायला सुरुवात केली साहेबांनी. साहेबांना एक गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. ज्यांना असेल त्याने वरबूट करा. डायबिटीस, बाबा भाग्यवान आहेत तुम्ही. असा आजारच नाही महाराज, इतका गोड आजार आहे. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400च्या आसपास गेली तर गोड पाहायचं नाही, आणि 500च्या जवळ गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही, असा आजार आहे. गोड बदलेले सुद्धा साखर वाढते महाराज. साहेबांना गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. मोटरसायकल पर्यंत, आपलं गॅरेज पर्यंत मोटरसायकल ढकलत आणली. असा घाम सुटला. त्या गॅरेजवरच्या पोराने खुर्ची दिली, साहेब बसला, घाम टिपला, थोड्या वेळानंतर पाणी घेतलं, मग बरं वाटलं. त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब मोटरसायकलला काय झालं? साहेब विचारतो, तुझा मालक कुठे गेला ते सांग पहिले. मालकाकडे काय काम आहे तुमची? गाडी दुरुस्त करायची. साहेब, मालक नाही गाडी दुरुस्त करत, गाडी मी दुरुस्त करतो. तुझे कपडे काय, तुझा अवतार काय? ते गॅरेजवरचे पोरं पाहिलेत तुम्ही? छत्रपतींच्या काळात धुतलेले कपडे त्यांचे. आणि तू काय गाडी दुरुस्त करशील? साहेब, कपड्यांवर नका जाऊ तुम्ही. कपडे चांगले असले म्हणजे माणसं बुद्धिवानच असतात असं काही समजायचं कारण नाही. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. कपड्यांवर नका जाऊ तुम्ही. गाडी मी दुरुस्त करतो, द्या चाबी. चाबी घेतली, गाडीला लावली, ऑन केली, किक मारली, गाडी चालू होत नाही. नीट ऐकताय ना तुम्ही? खाली बसला, गाडीचं निरीक्षण केलं, गॅरेजमध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला आणि साहेबांच्या हातात चाबी दिली. साहेब मारा बरं किक. साहेबांनी किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली. एवढा आनंद झाला, वा वा वा, काय हुशार रे लेकरा. केसातून 2 रुपये काढले, त्या पोराला दिले. त्या पोराने 2 रुपये फेकून दिले. साहेब 2 रुपये नाही, 10 रुपये द्या, 10 रुपये. एकच नट पिळ जाणार आहे, 2 रुपये बरोबर आहेत ना त्याची. तो म्हणे, साहेब नट पिळायचे 2च रुपये आहेत, पण कोणता नट पिळायचा याचे 8 रुपये आहेत. हे त्याचं भांडवल आहे मला, हे त्याचं भांडवल आहे. तुझं भूत प्रेताप्रती अंतकरणामध्ये दया, हे साधूचं भांडवल आहे. त्याशिवाय जगताच येत नाही महाराज. मुक्ताबाईंनी फार गोड अभंग लिहिला. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, Yeah.
शब्दामध्ये चकारात्मक षष्टी आहे. षष्टीचे प्रत्यय चा चीचे, षष्टीचे प्रत्यय व्याकरण शास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतायत. मुक्ताबाई म्हणतात मी सांगतो तो ची, तुम्ही नाही डोकं लावायचं, तुम्ही नाही लावायचं तो ची. याचा अर्थ शास्त्राची सिद्ध भाषा आहे. एकाची निश्चिती अन्याची व्यावृत्ती नाम षष्टी. षष्टी सिद्ध करते. तोची म्हणजे काय? मुक्ताबाई सांगतात मी सांगतो तोची. दया क्षमा ज्याचे अंगी. रामेश्वरून आणलेली कावड भर दुपारी उन्हामध्ये संत एकनाथ महाराजांनी एका गाढवाच्या तोंडामध्ये रीती केली. तडफडत होतं ते गाढव पाण्याकरता. बाकीचे ब्राह्मण चिडवायला लागले, भटजीबा कळतं का तुम्हाला? रामेश्वरून आणलेली घागर कावड पाण्याची आणि गाढवाच्या तोंडामध्ये टाकली. थोडस लक्षपूर्वक ऐकता का? नाथ महाराजांनी ती कावड गाढवाच्या तोंडामध्ये रीती केली. याचं कारण त्यांना गाढवामध्ये देव दिसत होता. पुढचं बोलतो, नाथ महाराजांना गाढवामध्ये का देव दिसत होता? ते स्वतः देव होते म्हणून. नाथ महाराजांना गाढवामध्ये का देव दिसत होता? ते स्वतः देव होते म्हणून. दुसरी आहे का, लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेतले ब्राह्मण त्या गोदा तटावर यायचा आणि मध्यान्नाची संध्या करण्यासाठी उडी मारायचा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पतिः. बरोबर दुपारी 12 वाजता त्याने गोदावरी मधून अशी उडी मारली, बाहेर निघाला. त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र बाहेर पडत होती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी न. तप्त वाळूमध्ये एका अस्पृश्याचं लेकरू तडफडत होतं महाराज. तो ब्राह्मण त्या लेकराकडे जाऊ लागला बघ, आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सवरीत तो ब्राह्मण त्या लेकराजवळ गेला. त्याने वाळूमध्ये तडफडणारं ते लेकरू उचललं, आपल्या उत्तरीयामध्ये गुंडाळलं आणि त्याच्या आईच्या कुशीत नेऊन पोचवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. ही दया फक्त आणि फक्त संतांच्याच अंतःकरणामध्ये असू शकते महाराज. सांगेन ऐका, संत ज्ञानेश्वर महाराजांना ब्राह्मण समाजाकडून जेवढा त्रास झालाय तेवढा अन्य कोणत्या समाजाकडून झाला नाही महाराज. पण तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचा साहित्य वाचा, एकाही साहित्यामध्ये एकाही ब्राह्मणाबद्दल कसुबर सुद्धा वाईट उल्लेख केलेला आढळत नाही. ही साधूची अंतःकरण वृत्ती आहे महाराज. मृदु सभाय नवनीत मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त जे कारंजले गांजली त्यासी म्हणे जो आपली दया. भूतांची हे दया भांडवल संता आपुली ममता नाही देही. ही दया ज्या साधूच्या अंतःकरणामध्ये ती साधू दया अंतःकरणामध्ये घेऊनच जन्माला येतो महाराज. सगळ्याच गोष्टी शिकून मिळत नसतात महाराज, काही वरून यावे लागत, सोबतच येत असतात. त्या साधूच्या अंतःकरणात आलेली दया ही सोबत आलेली गोष्ट आहे महाराज. किती स्वतःचा विचार न करता केवळ आणि केवळ दुसऱ्यासाठी जगणं ज्याचं असतं ना, ते संतत्वाचं जीवन असतं महाराज. ते संतत्वाचं जीवन असते.
ते समर्पित जीवन असतं आणि त्या समर्पित जीवनाला कुणाचाही कलंक लागत नाही महाराज. निष्कलंक जीवन असतं, निरपेक्ष जीवन असतंय. श्रीमद भागवत वर्णन करते निरपेक्ष मुळे शांतम निर्वैर समदर्शना. गीता सांगते समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. असं अलौकिक ज्याचं जीवन आहे, अलौकिक ज्याचं जीवन आहे त्याचंच जीवन धन्य असू शकतं. दयावंत जे अंतरी ते इथले नाहीत, त्यांचा पत्ता सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. येथे उपकारासाठी येथे द्वितीय चरण तसं पेचात्मक आहे. बसा रे बाळांना, बसा खाली बसा. 11:15 वाजले का मी सांगेल तुम्हाला बसा म्हणून ना, काळजी नको. ऐका दुसरं चरण. जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिताना असं लिहिलं, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पण सोडवताना ते असं नाही सोडवता येत महाराज, नीट ऐका. ते असं सोडवता येत नाही, अर्थच लागत नाही त्याचा. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, अर्थच नाही लागत त्याचा. अर्थ लावण्यासाठी आले आधी घालावं लागतो. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. माणसाच्या जीवनाला लाभलेलं आयुष्य जर सत्कारणी लावता येत नसेल तर माणूस किती वर्ष जगला तरी त्याला अर्थ नाही. का? आज हजारो माणसं ज्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्यांच्या जीवन जगण्याची धन्यता इतकी मान आहे की 100 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना वाटतं की यांनी जगलं पाहिजे. या जीवनाला धन्य जीवन म्हणतात. येथे उपकारासाठी आले. साधू आणि उपकार दोन्ही शब्द संभवत नाहीत. मग तुकोबरायांचा प्रमाणाचा आधार घेतो मी. तुका म्हणे त्याने उपकार केला, उपकार केला, उपकार केला, उपकार केला. तुका म्हणे त्याने उपकार तुका म्हणे त्याने उपकार केला. त्याने हे संतांचं जीवन आहे महाराज. का? ज्या वेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आली त्यावेळेला त्यांनी हा समाज सन्मार्गाला लावला, म्हणून त्यांचं जीवन धन्य आहे महाराज. आपण पण जगतो, तो कारण महाराज 42 वर्ष जगलेत महाराज. आपण पण जगतो, पण आपल्या जीवनाला धन्यता का नाही? आपण दुसऱ्या करतो नाही, फक्त स्वतःसाठी जगतो म्हणून. जन न देख डोळा, न देख डोळा, न देख डोळा. उडत जन न देख डोळा, न देख डोळा, न देख डोळा.
उडत हे जन देख मी डोळा देख मी डोळा उडत हे जन देख मी डोळा देख मी डोळा. अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली साधूच्या या जगाकडे पाहिलं. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया या जगाला सांगायला सुरुवात केली. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या गुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे जना ऐक लागून या पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला मुखी नाम. नाथमाला सांगितले तुकोबाला सांगितले. आता ज्ञानोबाला सांगतात बापू अरे हा जग उलटा आहे उलटा. इथे गाड्याला म्हणतात जातं जात्याला म्हणतात गाड. कळलं का तुम्हाला? नाही कळलं. महिला मंडळ जात माहितीये का तुम्हाला? जात दळण बिळण करतात का तुमच्याकडे महिला मंडळ? भाकरी करतात का तुमच्याकडे? भाकरी तुम्ही करतात का? काही बोलत नाही म्हणून विचारलं मी तुम्हाला. जात पाहिलंय का तुम्ही? जात स्टीलचं असतं का पितळाचं? आता जात राहिलं नाही अण्णासाहेब. खरं सांगू तुम्हाला आता बाया भाकरी सुद्धा भाकरी सारख्या करत नाही महाराज. पूर्वी असं एक लाकडी पात्र असायचं. ते लाकडी पात्राला आमच्याकडे त्याला काठोट म्हणतात अण्णा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? नाही राहिलं आता काठोट. आता बाया सुशिक्षित झाल्या अण्णा. स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात. मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. जात कुठे पाहायला मिळणार आहे तुम्हाला? जात नाही म्हणण्यापेक्षा दळायचं कामच तुमच्याकडे राहिलं नाही. 5.5 फुटी माणूस दळायला जातो. तुम्ही घरात बसून भाकरी करतात ताई हो. गेला तो काळ गेला. जात एकाच ठिकाणी गाडून ठेवलेलं असायचं. हालायचं नाही चालायचं नाही तरी लोक त्याला म्हणायचे जात. त्याने त्याचं नाव सार्थ केलं महाराज. खरंच गेलं ते जात. जात गेलं पण एकटं नाही गेलं महाराज. जात गेलं पण पहाटेचं उठणे घेऊन गेलं. जात गेलं पण स्त्रियांच्या स्नायूंचं मर्दन घेऊन गेलं महाराज. जात गेलं पण माहेरचं प्रेम घेऊन गेलं महाराज. मल्या चल मन्या कथा काय सांगू तुले पिता संदिरवंता भरी आईबा लोटी तरी देता. कळली का आमची भाषा तुम्हाला? 8 शिवे दिले मी तुम्हाला. 8 काय भाव होता तो अंतःकरणातला पहाटेचा? काय भाव होता? स्त्रियांचं माहेरचं खरं प्रेम दिसायचं ते पहाटेलाच. गेलं ते जात. मला एवढं सांगायचंय ते एकाच ठिकाणी गाडून ठेवलेलं तरी लोक त्याला म्हणायचे जात. आणि जे ह्या मळ्यातून त्या मळ्यात जात त्या खऱ्यातून त्या खऱ्यात जात त्याला म्हणतात गाड. असं उलटा लोक या. हे तर जाऊ द्या, हे तर जाऊ द्या. दिवसभर याच्या तोंडातून त्याच्या तोंडात त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात पळतच राहते तरी तिला म्हणतात बशी. काय म्हणतात? बशी. आणि जे आलेल्या ताटलीमध्ये भाजी टाकून गुपचूप बसते तिला म्हणतात पळी. हा उलटा लोक आहे. या उलट्या लोकांमध्ये तू सापडला आहेस. ज्ञानोबा सांगतात आई तरी काळजी करू नकोस. पहिल्याचा अन्वयार तो दुसऱ्या ओबीसी बोलला. तरी झडझडून वहिला निघ पटकन बाहेर निघतो याच्यातून. ये भक्तीचे वाटे लाग जया पावशी व्यंगण जनाव माझे सांगत तुम्हासी हाच उपकार केला त्यांनी जगावर. वाहवत्या समाजाला
खाईत पडलेल्या समाजाला वरती काढला महाराज तो समाज आणि त्याला सांगितलं बाबा रे तुला या मार्गाने चालावं लागेल, या मार्गाने चाललास तर तुला माझ्या धामाची प्राप्ती होईल, मग धामाची प्राप्ती होईल की ज्या योगे तुला तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धीचं जीवन जगता येईल. हेच साधू संतांनी केलं. येथे उपकारासाठी आले, काम संपलं, घर जावं कुंडी. शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. गुरुनाम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, शहाणा कीर्तनकार त्यालाच म्हणतात जो अंधार पडल्यावर गावात पोचतो आणि दिवस उजाडण्याच्या आत गाव सोडतो. शहाणा कीर्तनकार. अजून त्या साधकाच्या जीवनामध्ये काही अलौकिकत्व आहे. त्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये लटिके वचन नाही देही उदासीन. पण सोडवताना ते असं सोडायचंय, लटिके वचन नाही देही उदासीन. दोन गोष्टी आहेत. पहिलं, साधू मरून जातो, खोटं बोलत नाही. तुमच्या तालुक्यातली कथा सांगतो, तुमच्या परिसरातलीच कथा सांगतो ऐका. सीतेचं ज्या वेळेला अपहरण केलं रावणाने, उचलला, 4 कोस धावत आला, जटायू नावाच्या पक्षाने ते विमान काढलं आणि रावणाला सांगितलं एका आपल्यावर हात घालतोस, आधी माझ्याशी तुला युद्ध करावं लागेल, त्याशिवाय तुला सीतेला घेऊन जाता येणार नाही. रावणाने विचार केला, अरे मी शंकराला हरवलं युद्धामध्ये, हा कोण पडलाय सामान्य पशु. युद्धाला सुरुवात केली. गीत रामायणामध्ये असं वर्णन आलेलं ना, जटायू सोबत रावण 3 दिवस युद्ध करत होता तरी जटायू वाटत नव्हता, एवढा बलाढ्य होता. 3 दिवस. शेवटी रावणाने ठरवलं आता राजकारण करावं लागेल. रावणाने काय ठरवलं लक्ष आहे ना तुमचं? रावणाने काय ठरवलं? राजकारण करावं लागेल. राजकारण करावं रावणानेच. राजकारण करावं रावणानेच. त्याने विचार केला आता राजकारण करावं लागेल. त्याने राजनीती वापरली. मला रावण अतिशय विद्वान होता, अतिशय विद्वान. काय नीती वापरली माहितीये? त्याने जटायूला विचारलं, जटायू तुझं मरण कशामध्ये आहे? वाक्य नीट आहे का? जटायू तुझं मरण कशामध्ये? जटायू साधू व्यक्तीचा होता महाराज. जटायूने सांगितलं, रावणा माझे पंख उपलले की मी मरतो म्हटले. जटायूने विचारलं, रावणा तुझं मरण कशामध्ये? रावण खोटं बोलला. राजकारणी होता. राजकारणी लोकांना खोटं बोलावं लागतं, त्याशिवाय राजकारण करताच येत नाही महाराज. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. चोर, वकील आणि पुढारी तिघे एकाच दिवशी गेले. कोण 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 कोण? चोर, वकील आणि पुढारी. यमराजाने चोराला विचारलं, आयुष्यामध्ये खोटं किती वेळेला बोललास? चोर म्हटला, चोऱ्या भरपूर केल्या पण खोटं एकच वेळेला बोललो. या नरक कुंडाला 1 चक्कर मार, सोडून देतो तुला. वकिलाला विचारलं, तुम्ही किती वेळेला खोटं बोलले? साहेब दंडाच आहे आपला, पण तरी मला आठवतं मी माझ्या आयुष्यात प्रॅक्टिस करत असताना कमीत कमी 100 वेळेला खोटं बोललो असेल. मारा 100 चक्कर. वकील 100 चक्कर मारायला गेले, तेवढ्यात पुढारी पळू लागला.
यमराजाने आवाज दिला, "ए, का पळतोय? हा पठ्ठ्या आयुष्यामध्ये इतक्या वेळेला खोटं बोललाय, पायी पायी चक्कर मारायला परवडणार नाही, स्कूटर घेऊन येतो म्हणे करून स्कूटर." बोलावं लागतं राजकारणी. रावण खोटं बोलला. रावणाने काय सांगितलं जटायूला माहितीये? जटायू, माझ्या डाव्या पायाचा अंगठा फोडला की मी मरतो म्हटले. उद्देश काय होता माहितीये? खोटं बोलण्याचा उद्देश. जोपर्यंत जटायू डाव्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारायला येत नाही तोपर्यंत याची पंख सापडत नाही. याला राजनीती म्हणतात. जसा जसा जटायू डाव्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारायला आला तशी अलगद पंख धरली, उपडून फेकली आणि जटायू घायाळ केला. दृष्टांत संपला. माझं वाक्य मी बोलतो, अर्ध मी बोलतो, अर्ध तुम्ही बोला. जटायू मरून गेला पण खोटं बोलला नाही. अर्ध वाक्य तुम्ही बोलायचं. साधू मरून जातो तरी खोटं बोलत नाही. तुम्ही आपण मरून जातो तरी खरं बोलत नाही. शाबास शाबास, याला म्हणतात तयारी. पण ऐका, अरे ज्या माणसाला भजन करता येत नसेल, ज्या माणसाला वारी करता येत नसेल, ज्या माणसाला कीर्तन ऐकता येत नसेल, ज्या माणसाला पारायण करता येत नसेल, तो जर आपल्या वाणीने खरं बोलला तर खरं बोलणं हे जगातलं सगळ्यात मोठं भजन आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दावियला जगताकार. सत्य बोलणं हे जगातलं सगळ्यात मोठं भजन आहे महाराज. म्हणून ते वचन नाही. नंबर 2, देही उदासीन. तो देहावर उदास असतो. उदास असो ऐसा कोठे आठवती आई, आठवची नाही. देहीच विदेही भोगुदशा. कोण पाहते या शरीराकडे महाराज? याचा विचार नाही. ते देहावर असून उदास वृत्तीने जीवन जगतात महाराज. असो ऐशी हा परी कुठपर्यंत? अरे एक दारुड्या माणूस रस्त्याने चालला होता महाराज आणि राजाची स्वारी येत होती. अंबारी हत्ती, हत्तीवर अंबारी ना अंबारीवर राजा. राजा ज्या वेळेला रस्त्याने चालतो त्यावेळेला सामान्य प्रजेने रस्त्यावर चालायचं नसतं. याला राजशिष्टाचार असं म्हणतात महाराज. 2 घोडेस्वार पुढे चालले. बाजूला सारखा राजा आला, बाजूला सारखा राजा आला. सगळे लोक बाजूला झाले ना. दारुडे रस्त्यावरच उभा होता. ते घोडेस्वार खाली उतरले. याला म्हणे बाजूला वाय, राजा आला. याने खाली बसून घेतला. अरे उठ रे, राजा आला. त्याने त्या घोडेस्वाराला विचारलं, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन पिऊन आला होता बरं का, तरी काय म्हणतो, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. त्या घोडेस्वारांनी उचललं दिलं लॉकअपमध्ये ठेवून. दुसऱ्या दिवशी 11 वाजता बाहेर काढलं. त्याला राजाच्या समोर उभं केलं. राजाने विचारलं, याला कशाला आणलं? काल रस्त्याने तुमची स्वारी जात असताना हा रस्त्यावर बसला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं. हा आम्हाला सांगत होता, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला एवढा आनंद झाला, माझ्या नगरीत असे सुद्धा माणसं आहेत जे मला विकत घेतील. राजाने त्याला विचारलं, भाऊ माझी किंमत सांगू तुला? पण राजा लेने वाली तो उतर गई, आप क्या तेरी किंमत बोल. हा पण उदासच आहे, पण हा साधू नाही महाराज. हा साधू नाही. सांगू, पाण्यामध्ये स्थिर, स्थावर, शांत आणि एक चित्त उभा राहणारा बगळा सुद्धा तसा भासतो महाराज. पण तो साधू नाही. तो साधू नाहीये. त्याची अंतःकरणातली वृत्ती वेगळी. पण ऐका, जो देहावर उदास आहे महाराज, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगोसा. किंवा काय खातो आम्ही, कासया सांगते, कैसे हे लागते नेनोमुखी. कोण या देहाची चाड? देह
पण आज तुम्ही आल्यावर स्वर लागला आणि रस्त्याने येत असताना मला ड्रायव्हर असं बोलला, माझा एवढा गोड आवाज कोणाचा येतोय म्हणून. म्हटलं मला नाही माहिती कोण आहे विण्यावर. मग त्याचं वाक्य सांगू, माझ्या ड्रायव्हरचं वाक्य सांगतो. आज तुम्ही स्वर बदलू नका, या स्वरामध्ये त्यांना गाऊ दे. तुमच्याकरता हा स्वर ठेवला आज. देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. एवढे देहावर उदास आहे, एवढे देहावर उदास आहे. लटिके वचन नाही, साधू मरून जातो तरी खोटं बोलत नाही. देहावर उदास असतो आणि ज्या वेळेला समाजामध्ये बोलतो त्यावेळेला त्याची वाणी कशी असते आपण घातला अंतिम. घर
मिनिटामध्ये. मावशी ऐका जरा भाऊ, मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे आहे ते माझ्या लक्षात आलंय. बाबांचा वाढदिवस किंवा जन्मशताब्दी आपल्याला अजून साजरी करायची. 2 मिनिटं थांबा. एक शेवटच्या चरणाचं प्रतिपादन होईल, त्याच्यानंतर अण्णासाहेब अभंग म्हणतील, अकल पैसे हवे ते, आणि त्याच्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी होईल. तुम्ही एक काम करा, फक्त मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जावे कुंडी. ऐका, ते बोलताना कसे बोलतात. मधुर बोलण्याचे प्रकार आहेत. साचा आणि मवाळ, मिटोले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ऐका, बातों में बात, इकडे लक्ष द्या, इकडे इकडे 2 मिनिटं फक्त. बातों में बात, बातों में भात, नाही तो बातों में लात. बोलणं तेच आहे. एक दृष्टांत सांगू. कीर्तन संपलं, कीर्तन संपलं. दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. 2 धनगरांनी एकाच वेळेला एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या घातल्या. उभ्या पिकामध्ये जनावर सापडल्यावर शेतकरी चिडतो का नाही? तुम्ही शेतकरी आहात, बरोबर आहे. त्या कोपऱ्याला एका धनगराच्या मेंढ्या, या कोपऱ्याला एका शेतकऱ्याच्या मेंढ्या. शेतकरी असा चिडला. शेतकऱ्याने काठी घेतली, धावत धावत इकडच्या कोपऱ्याच्या धनगराकडे गेला. वराडे महाराज, दृष्टांत इतका समर्पक आहे. त्याने आपल्या हातातली काठी घेतली शेतकऱ्याने, आणि त्या धनगराच्या डोक्यात घालणार तेवढ्यात तो धनगर बोलला, शेतकरी राजा मारू नको रे, मी तुझ्या बापासारखा आहे म्हटले. वाक्य नीट ऐका. मारू नको राजा, मी तुझ्या बापासारखा आहे. वरची काठी खाली आली का? वाक्य पाहिलं किती गोड आहे त्याचं. मारू नको रे शेतकरी राजा, मी तुझ्या बापासारखा आहे. ते शेतकऱ्याने खरंच विचार केला, हा खरंच माझ्या बापासारखा, याला काय मारावं. वरची काठी खाली आली. तिथून 30 काठी घेतली. त्या कोपऱ्याला जो धनगर होता ना त्याच्याकडे गेला. त्याच्या डोक्यात टाकणार. तो काय म्हटला माहितीये का? मारू नको रे शेतकरी राजा, मी तुझ्या आईच्या नवऱ्यासारखा आहे म्हणे. त्या आता आईच्या नवऱ्यालाच बाप म्हणतात. मला प्रश्न तो नाहीये, पण कोणत्या वेळेला काय बोलायचं याला खूप मोठी किंमत आहे, खूप मोठी किंमत आहे. साधूचं बोलणंच असं आहे महाराज. कुठलं? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे काढणी. मुखी अमृताची वाणी. त्यांचं बोलणं मधुर असतं, गोड असतं. मधुरावाणी ओठी. नंबर 2, तुका म्हणे वावपोटी. दुसऱ्याला आपल्या अंतःकरणामध्ये सामावून घेण्याची क्षमता असते, म्हणून त्यांचं जीवन धन्य होतं. ज्ञानेश्वर मावली जय विठ्ठल करून घ्यायचं नंतर आपण म्हणा. येत आहे वगैरे तुम्ही बाबांची खुर्ची विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल पुढे देवा पुढे उतरे करा क्षमा कराद महाराज तुम्ही नाही विचारिला देवाला करा क्षमा कराद महाराज तुम्ही. तुका म्हणे नारे वराला पाय पैकी करा क्षमा कराद महाराज तुम्ही. नामदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. खाली बसा, खाली बसा. आता आपण बाईक खाली थोडासा बोलतील त्यांना मी विनंती करतो, त्यांनी लवकरच आटोपले का यावे, म्हणजे कार्यक्रमात उशीर होणार नाही. तसेच बाबूराव पाटील बोजाड यांनाही विनंती आहे. हरीच्या दासा अकल्प आयुष्य भावे या कुळा. आयुष्य
या मुळा कल्पनेची बाधा होती काळी कल्पनेची बाधा होती काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो स्वर्ग कोणी बघितला माहित नाही, पण तुकाबाबांनी आज स्वर्ग बघितला. कारण आपल्या मुलांनी आपलं केलेलं कर्तव्य, आपण केलेलं त्यांचं पालन पोषण हे वडिलांच्या डोळ्यासमोर जेव्हा अशा कार्यातून होत असताना तेव्हाच खरं आई वडिलांना खूप मोठी धन्यता आहे. आज तुकाबाबाचं जीवन आमची सगळी जुनी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. 1925चा जन्म आणि आज 2024 आहे. इतकं मोठं आयुष्य मिळणं कारण ते पुण्याचंच काम आहे. तुकाबाबाने केलेलं आयुष्य अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, पूर्वीचे दिवस काही जोपासणारी मंडळी त्यांच्या सहवासामध्ये राहिलेली आहे.
इथं बरीच जुनी मंडळी बसलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे राजाराम बाबा आरोटे, निवृत्ती भाऊ आरोटे, आमचे या ठिकाणी कचरू महादू गोडसे, आमचे राजारामवीर कचरू काका बसलेले, आमचे काका त्या ठिकाणी बसलेले आहेत. या मंडळीने त्यांचा सहवास बघितला. 1925 मध्ये महाराज स्वातंत्र्याचा काळ असेल आणि हे सगळे उन्हाळे पावसाळे खडतर प्रवास या माणसाने या ठिकाणी काढलेला आहे. 2 मुलं आणि 4 मुलींचा प्रपंच करायचा आहे. आता हम दो हमारे दो, 4 मुलींचा विवाह करून 2 मुलांचा विवाह केला. गोविंद भाऊ, तुम्ही आज तुमच्या आई वडिलांच्या पुण्याईनं खरोखर हा खूप मोठा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहे. पण आज तुम्हाला 2 मुलं आहे. त्यावेळची परिस्थिती अतिशय बेताची असेल. त्या बेताच्या परिस्थितीमध्ये या गावाची आख्यायिकी सांगायची म्हणून तुम्ही आज गावाचं जेव्हा चित्रफित केली, खरोखर मन भरून आलं का हा सोहळा बघण्यासाठी सगळा सारांश तुम्ही एकत्र करून या ठिकाणी लोकांसमोर हा दाखवला. पण या गावाची आख्यायिका आणि परिस्थिती कशी असेल त्यावेळेचा अंदाज कधी एखाद्या जुन्या माणसाच्या शेजारी बसून विचारायचं का तुमचं त्यावेळेस परिस्थिती कशी असेल. 1949 48 साली स्वतंत्र झालं. त्यावेळेच्या इंग्रजांचे अत्याचार आणि गरिबीची चटके खाणारी ही माणसं आज आपल्यामध्ये आहे. आज त्यांचा सत्कार होणं 100 वर्ष जगायचं आहे. महाराजांनी सांगितलं 50-52 झालं म्हणजे आता आयुष्य संपल्यासारखं आहे. पण महाराज या माणसाने जीवनामध्ये कधी मोठा, कधी गरिबी, कधी अर्धपोटी उपाशी राहून सुद्धा या लोकांनी कष्ट केलेले आहे. जेव्हा मुलाने आपल्या वडिलांचा हा इतका मोठा सोहळा पार करावा, मागच्या वेळेस माझ्या मते हा दुसरा वडिलांचा सोहळा या ठिकाणी होता. आमच्या निवृत्ती भाऊंचाही मी 75वी केली होती काय दादा, 71वी केली होती, 91वी म्हणजे ते 100 इकडे वाटचाल आहे त्यांची. राजाराम बाबाची 100 इकडे, राजारामवीरांची 100 इकडे आहे. म्हणजे हा सोहळा पार करणं उद्याच्या येणाऱ्या पिढीला हे प्रेरणादायी आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे हा आमच्या जुन्या माणसांना जोपासण्याचा. वृद्धाश्रमामध्ये कुणाला जायची गरज पडणार नाही. जरी कुणी पैशाने श्रीमंत असला आणि कुणी गरीब असला, देण्या इतकं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कमवून ठेवलेलं आहे. त्यांच्या वाट्याचं त्यांनी ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यातून थोडंसं काढून त्यांच्या करता त्यांची ही सेवा, हा सोहळा या ठिकाणी पार पाडला तर त्यांच्या आयुष्याचं खरं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकाबाबांना त्यांच्या पत्नीने साथ दिली असेल. आजचा कार्यक्रम गोविंद भाऊ आणि गेनू भाऊ ही सगळी नातवंड, जर महाराज ह्या कुटुंबाचा सगळ्या मुली, 2 मुली, नातवंड, पतवंड काय पाहायचं राहिलं नाही, सगळं ह्या जीवनामध्ये बघितलंय. मी तर म्हणतो धन्य आहे. म्हणून या ठिकाणचा आजचा कार्यक्रम अतिशय गोड आणि इतका उत्तम झाला. आणि महाराज तुमच्या कीर्तनाची साथ, त्याच्यामध्ये आरोटे महाराजांचं गायन खरोखर सुंदर आवाज आहे. आणि आम्ही तर खरोखर धन्य मानतो. कीर्तनाला तरुण मंडळी बसत नाही, परत आपण सगळे मागं उभा आहे. पण प्रत्येकाला एक विनंती आहे का आपल्या आई वडिलांची सेवा ह्याच पद्धतीने झाली ही प्रेरणा घेतल्याशिवाय याच्यातून एवढंच आपल्याला घेऊन जायचंय का आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट, त्यांनी खाल्लेले चटके हे विसरता कामा नाही. आपल्याकडून काही झालं तर थोडीफार सेवा त्यांची करण्यात ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणी मी गोविंद भाऊला, गेनू भाऊला आणि त्यांच्या बहिणी, त्यांचे सर्व नातवंड या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो की ही उद्याच्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा ठरेल आणि प्रेरणा ठरल्याशिवाय राहणार नाही. मी यानंतर विनंती करतो रघुनाथ मामा बरकले, त्यांनी त्यांचं जीवनाचा प्रवास हा सगळा बघितलेला आहे आणि खरी माहिती ते त्यांच्या शब्दातून देतील. उपस्थिती या ठिकाणी साजरी होत आहे. खरं म्हणजे फार मोठा योग आपल्या गावकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळाला. तुकाराम मामांचं जीवन दत्तू भाऊंनी सांगितलं, खूप कष्टमय जीवन. 2 मुलं 4 मुली आणि कष्ट करून हा प्रपंच मुलं शिकवली. मोठा मुलगा शेती करतोय, आमचे गोविंदराव उद्योग व्यवसायात गेले. खरं म्हणजे गोविंदराव आणि गेनू भाऊ, मला तर तुमचंच तुम्ही भाग्यवान वाटतात की वडिलांची छाया 100 वर्ष झाली तरी तुमच्या दोन्ही भावंडावर आणि 4 बहिणींवर ही छाया आहे, याचा हेवा सुद्धा वाटतो. खरं म्हणजे या कुटुंबाबद्दल काय बोलावं. गेनू भाऊ दरवर्षी आषाढी वारीला आपल्या पत्नीसह पायी वारी करणारे गेनू भाऊ
आणि गोविंदरावाबद्दल काय सांगावं, दर महिन्यालाच पंढरीची वारी करणारे गेणूभाऊ, आणि दर महिन्याला जाताना एकटे जात नाही. आमचे काकासाहेब आरोटे असतील, कचरू पाटील वीर असेल, मी असेल, ज्येष्ठ मंडळींना बरोबर घ्यायचं. चला मला पंढरीच्या दर्शनाला जायचंय, आणि पंढरीच्या दर्शनाला नेता नेता बाकी आम्हाला खिशात कधीच हात घालू द्यायचा नाही. चहा सुद्धा तुमचा नको. पांडुरंगाने मला, पांडुरंगाच्या कृपेनं मला सगळं भरपूर मिळालंय. अशा प्रकारचे गोविंदराव खरं म्हणजे पांडुरंगाचे ते इतके निश्चिम भक्त आहे की पांडुरंगाकडे मी पंढरीला जातो, परंतु माझ्या गावकऱ्यांना पंढरीला जाताच येईल म्हणून वाटत नाही. गोविंदरावने कल्पना काढली की मला या गावामध्ये पांडुरंगाची आणि विठ्ठलाची मूर्ती बसवायची. सगळ्या गावकऱ्यांना आनंद झाला. सगळ्या गावकऱ्यांना बरोबर नेलं. त्यांच्या खर्चाने पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती घेतली. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या गावामध्ये केली. मित्रहो, आम्ही डोळ्याने बघत होतो. गोविंदरावांनी पांडुरंगाची मूर्ती बसवली, परंतु आमचे तुकाराम मामा रोज सकाळी पाणी घ्यायचं घरून दादा, आणि ते पाणी पांडुरंगाला घालायचं. पांडुरंगाचे रुक्मिणीचे कपडे बदलायचे. अशी ही दोन्ही भावंड, गेणूभाऊ असतील किंवा गोविंदराव असेल, यांना पांडुरंगाची पूर्ण कृपा या कुटुंबावर आहे. म्हणूनच त्यांना आजचा दिवस साजरा करण्याचा योग आला असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की गोविंदराव 100वी साजरी मामांची तुम्ही केली. आता मगा दत्तूभाऊनी सांगितलं, हा योग आमच्या पंढरी दादांच्या नशिबी आला. त्यांनी 91वी आमच्या दाजींची, गेणूदाजींची साजरी केली. खरं म्हणजे हा आदर्श घेण्यासारखा आहे की आई वडिलांची सेवा करता करता त्यांचा उत्सव साजरा करावा. अशा प्रकारचा हा उत्सव या कुटुंबाने साजरा केला. मी आपल्या सर्वांच्या वतीने या कुटुंबाला धन्यवाद देतो आणि थांबतो. यानंतर बाबूराव दादा मोजा. उपस्थित सर्व जाधव परिवाराचे नातेवाईक, ग्रामस्थ, आज ज्यांच्या नावात गोविंद आहे आणि ज्यांच्या नावात गेणू आहे असे विठ्ठलमाईचे भक्त. कृष्ण हा विठ्ठलाचाच अवतार आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती या गावात स्थापन झाली आणि गेले जवळ 13-14 वर्षे गोविंदरावनी या अखंड हरिनाम सप्त्याचं जो काही शेवटचा काल्याचा प्रसाद असतो तो गोविंदरावनी आजपर्यंत दिला. हे खरोखर गोविंदराव तुमचं फार मोठं भाग्य आहे. तुम्हाला 100 वर्ष वडिलांची आशीर्वाद, गेणू पाटील तुम्हाला पण, तुमच्या 4 बहिणींना पण. हे भाग्य कोणाला मिळत नाही. हे भाग्य आमच्या पंढरी दादाच्या नशिबात आहे. अजून कदाचित ते आम्हाला पाहायला मिळेल. आजही आमच्या पंढरी दादाचा वडील रस्त्याने वॉकिंग करतात सकाळी 1 घंटा. हे फार मोठं कोणाच्या नशिबी भाग्य मिळत नाही. तेव्हा मी आपण ओळखीत समजतो हे आमच्या गोविंददादाचे वडील आहे. मी यांना गवारच समजायचो, कारण मला जी सुनबाई आहे ती जाधवांची आहे आणि जाधवांची बाई गवारांच्या घरात गेली. हे मला 4-8 दिवसांत मारुती मंदिराकडे भेटायचे. मी यांचं दर्शन घ्यायचो. पण मला एवढा अभिमान वाटायचा की काठी टेकवी का बहिणं पण मारुती मंदिरात दर्शन घ्यायचे. मी यांचं दर्शन घेतल्याशिवाय थांबत नव्हतो. आणि पण विचारपूस सुद्धा करायचो, तब्येत कशी आहे, काय चाललंय, काय नाही. गोविंदरावजी खूप तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा परिवार खूप भाग्यवान आहात. तुम्ही हा इतिहास आजपर्यंत टिकवला आहे आणि इथून पुढे टिकवत राहा. आमच्या नेताजींनी सांगितलं का पंढरीच्या एकादशीला तुम्ही काकांना असेल, कचरू पाटील असतील, नेताजी असतील, या सगळ्यांना घेऊन तुम्ही जातात, वारी करतात. हे आमच्या सारख्याच्या नशिबात नाही. महाराजांनी कीर्तनात सांगितलं 3 गोष्टींचं, पुढारी, वकील, त्यापैकी आम्ही पुढारी, आम्ही 1 नंबरचे लबाड. हे मी कीर्तनात सुद्धा सांगितलं की पुढारी 1 नंबरचे लबाड. पंढरी महाराज पण माझा अनुभव आलाय तो. परंतु आम्हाला दुसरा रस्ताच नाही. काय करणार, लबाड्या केल्याशिवाय आमचं कारभार चालणारच नाही ना. मतं कोण देणारच नाही आम्हाला. महाराज सांगितलं 20 तारखेला मत आहे, आम्ही लबाड बोलले तर आम्हाला मतं कोणी देणारच नाही. हा आता पर्याय नाही. आता आमचं क्षेत्र ते आहे ना, कीर्तनकारांचं क्षेत्र. आरोग्य महाराजांनी किती चांगलं गायन केलं,
मृदुंग वादक किती हुशार, हाही त्यांचं क्षेत्र आहे. कीर्तनकार हे त्यांचं क्षेत्र आहे. गाडगे महाराज इथं आहेत, पण आमचं क्षेत्रच लबाडांचं आहे. वकील खोटं बोलल्याशिवाय केस चालू शकत नाही, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. या बाबतीमध्ये आमचे गोविंदराव असतील, जनो पाटील असतील, खूप भाग्यवान माणसं जन्माला आले. तुमचं हे वडिलांचं छत्र अजूनही 10-15 वर्ष तुमच्या पाठीशी राहावं अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि महाराजांनी सांगितलं का तुम्ही काहीच करू नका, फक्त मुलांना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ पाहून झाली आई वडिलांचं दर्शन घ्यायला शिकवा. पांडुरंग घरातच आहे. गोविंदराव तुमचे पांडुरंग तुमच्या घरात आहे हे तुम्हाला मी सांगून टाकतो. तुम्ही जर वीरगावला गेले ना, पांडुरंगाची एकच मूर्ती आहे, रुक्मिणीची मूर्ती नाहीये. पण प्रत्येक पंढरपूर त्यांनी तिथे लिहिलंय. वीरगावामध्ये अगदी उत्कृष्ट मूर्ती आहे पांडुरंगाची. काल आमच्या तिथं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता, हुबेहूब पांडुरंगाची मूर्ती तिथं आहे. तेव्हा तुमच्या घरातच पांडुरंग आहे, त्याबद्दल शंका नाही. मी पुनश्च एकदा आमच्या वडिला समान आजोबांना तुकाराम पाटलांना शुभेच्छा देतो की तुम्ही अजूनही 10-15 वर्षे जगले तर त्या गोविंदराव आणि गेनू पाटील तुमची सेवा करण्यात पुढे कमी पडणार नाही. आपण 111वी परत साजरी करू. गोविंदराव हे लक्षात ठेवा. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम पार पडत आहे. तुकाराम बाबांची जन्मशताब्दी या ठिकाणी संपन्न होत आहे. पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबांचे एकदा स्वागत करू, अभिनंदन करू. तर तू पाटील 2 शब्द बोलतील. त्यांचा सूचना आहे कुटुंबाकडून का वडिलांच्या या 100व्या महोत्सवामध्ये त्यांनी 1 क्विंटल साखर आणली. आजचा दिवस गोड व्हावा म्हणून 1 क्विंटल साखर त्यांच्या मुलींनी आणलेली आहे. काही सर्वांच्या प्रत्येकाला ही साखर घ्यायची आहे, त्यांना ती वाटप करायची आहे.